आपण 8th स्टँडर्ड मधला जो आपला चॅप्टर स्टार्ट केलेला आहे रॅशनल अँड इरॅशनल नंबर, त्या चॅप्टर मधला कंपॅरिझन ऑफ रॅशनल नंबर हा टॉपिक कव्हर करणार आहे आणि त्याच्या रिलेटेड असणारा जो आपला प्रॅक्टिस सेट आहे 1.2 तो आपण सॉल्व करणार आहे. चला तर मग स्टार्ट करूया. तर आधी रॅशनल नंबरचं कंपॅरिझन घेण्याच्या अगोदर हे आपले काही बेसिक इंटिजर नंबर आहेत त्याचं आपल्याला कंपॅरिझन करायचं. आता कन्सिडर करा माझ्याकडे नंबर आहे 57 अँड 63. तर याच्यामधला मोठा नंबर कुठला आहे? तुम्हाला किती सोपं आहे 63. पण 63 हा ग्रेटर दाखवायचा असेल तर आपण कसं दाखवणार आहे? तर 63 हा ग्रेटर आहे, म्हणजे ज्याच्याकडे हे दोन टोकं असतात त्याला आपण म्हणतो ग्रेटर नंबर. म्हणजे बऱ्याचदा तुम्हाला 63 हा मोठा आहे माहित असतं, पण नक्की हे असं बरोबर आहे का हे असं बरोबर आहे हेच तुम्हाला कळत नाही. याला आपण म्हणतो की इथे तुम्ही असं म्हणताय की 57 हा ग्रेटर, 57 हा ग्रेटर, कारण ज्याच्याकडे जे दोन टोकं असतात की नाही तो सिम्बॉल असतो ग्रेटरचा आणि ज्याच्याकडे एक टोक असतो तो असतो छोटा. पण ह्याला आपण ह्या सिम्बॉलला ऍक्च्युली आपण म्हणतो ग्रेटर दॅन आणि ह्या सिम्बॉलला आपण म्हणतो लेस दॅन. मग आता इथे आपल्याला सांगायचं की नक्की कुठला नंबर ग्रेटर आहे. तर इथे ग्रेटर कुठला नंबर आहे 63, म्हणजे इथे बरोबर साइन कुठला आहे? इथे तुमचं साइन येणार आहे लेस दॅनचं साइन येणार आहे. याचा अर्थ असा झाला 57 इज लेस दॅन 63. एवढं लक्षात आलं? आता पुढे बघा. नेक्स्ट नंबर घेतलाय मी 4 आणि 0. 4 आणि 0 पैकी मोठा कोण आहे? 4. तर 4 कडे हे आपलं हे बरोबर साइन आहे, म्हणजे 4 कडे आपले दोन टोकं येणार आहेत. मग आता -1 आणि 0. मग -1 आणि 0 असेल तर मग मोठा कोण नंबर आहे? तर ह्या केस मध्ये आपला 0 हा आपला मोठा नंबर आहे, म्हणजे पॉझिटिव्ह नंबर मध्ये 4 हा मोठा नंबर आणि निगेटिव्ह आणि 0चं कंपॅरिझन करताना 0 हा आपला मोठा नंबर येणार आहे. सगळ्यांना लाईन माहिती आहे, आपण ही लाईन ड्रॉ करतो. तर बघा हा 0 हा 1 हा 2 हा 3, इथे आहे -1 -2 -3. मग आता इथे 0 आधी आहे आणि नंतर 1 आहे, त्यामुळे मोठा कोण झाला? तर 0 हा आपला नंबर मोठा झालेला आहे. आता नेक्स्ट -57 आणि 63. एक निगेटिव्ह नंबर आहे, एक पॉझिटिव्ह नंबर आहे. कुठला मोठा असणार आहे? पॉझिटिव्ह नंबर, म्हणजे 63 हा मोठा आहे. हे करेक्ट साइन आलं. आता हे सगळ्यात महत्वाचं आहे बरं का, -1 आणि -4. तुम्ही नीट बघा तर इथे येणार आहे तुमचा -1 आणि इथे येणार आहे तुमचा -4. तर बऱ्याचदा मुलं इथेच गोंधळ करतात की नक्की मोठा कुठला. जर तुम्हाला वाटत असेल -4 मोठा आहे तर -4 मोठा नाहीये. जेव्हा तुमच्या दोन्ही नंबरला निगेटिव्ह साइन असतात त्या केसमध्ये जो छोटा नंबर असतो तोच आपला मोठा असतो. म्हणजे -1 आणि -4 मध्ये मोठा नंबर कोण येणार आहे? -1, म्हणजे हे असं साइन इथे बरोबर आहे. कळालाय हा पॉइंट? आता हे कळालं असेल तर आपण पुढे जाऊयात. आता इथे आपण कंपॅरिझन करतोय रॅशनल नंबरचा. मग रॅशनल नंबर मध्ये पण तेच आहे. कधी जेव्हा तुम्ही रॅशनल नंबरचं कंपॅरिझन करणार आहात तेव्हा तुम्हाला पहिल्यांदा काय चेक करायचं आहे की जे आपल्याला रॅशनल नंबर दिलेले आहे त्याचा डिनॉमिनेटर सेम आहे की नाही. मग आता बघा इथे 4 डिवायडेड बाय 3 आहे, 5 डिवायडेड बाय 3 आहे, म्हणजे इथे डिनॉमिनेटर आपला सेम आहे. मग 4 आणि 5 पैकी मोठा कोण आहे? 5, म्हणजे हे असं साइन येणार आहे इकडे. त्याच्यानंतर बघा -4 डिवायडेड बाय 3 -5 डिवायडेड बाय 3, मग कोण येईल नंबर? तर इथे येईल हा -4 आणि -5 मध्ये आपल्याला कंपॅरिझन करायचं आहे. तर मोठा कोण झाला? -4 हा आपला नंबर मोठा झाला. पुढे बघा -3 डिवायडेड बाय 10 -3 डिवायडेड बाय 10, दोन्ही नंबर इथे सेमच आहेत. मग आपण कुठला साइन टाकणार आहे? इथे इक्वलचा साइन टाकणार आहे. पुढे इथे पण डिनॉमिनेटर आपला सेमच आहे. -16 आणि 7 मध्ये कंपॅरिझन करा. -16 आणि 7 मध्ये कोण मोठा आहे? 7, तर मग इथे हे लेस दॅनचं साइन येणार आहे. नेक्स्ट नंबर काय? 4 डिवायडेड बाय 3 7 डिवायडेड बाय 5. आता जर तुम्ही इथे पाहिला तर 3 आणि 5 हे आपले काय आहेत? वेगवेगळे प्रत्येक नंबरचे डिनॉमिनेटर आहेत. मग आपल्याला काय करावं लागेल? तर आधी ह्याचं आपल्याला डिनॉमिनेटर सेम करावं लागेल. मग डिनॉमिनेटर कसा सेम करायचा? आयदर तुम्ही क्रॉस मल्टिप्लिकेशन करू शकता. क्रॉस मल्टिप्लिकेशन म्हणजे ह्याला मी 5 नी मल्टिप्लाय करणार, म्हणजे 4 ला आणि 3 ला पण, आणि 7 डिवायडेड बाय 5 ला कशाने मल्टिप्लाय करणार? मी इथे 3 नी मल्टिप्लाय करणार, म्हणजे तुम्ही काय केलं? क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं. हे पण सोपं आहे. दुसरं काय आहे की तुम्ही इथे एलसीएम काढा. 3 आणि 5 दोन्ही आपले प्राइम नंबर आहेत. मग आता इकडे 3 1 जार 3, 5 ॲज इट इज, त्यानंतर 5 1 जार 5, बरोबर आहे. मग आता एलसीएम काय आला तुमचा? 3 × 5, तुमचा एलसीएम इथे येणार आहे 15 हा आपला एलसीएम आलेला आहे. मग आता 50, मग आता 3 ला कशाने मल्टिप्लाय केल्यानंतर 15 येईल? तर 3 5 जार 15, म्हणजे ह्या 3 ला जेव्हा मी 5 नी मल्टिप्लाय करते तेव्हा इथे 15 येणार आहे. आणि इथे 7 आहे, 7/5 मध्ये हा जो 5 आहे त्या 5 ला कशाने मल्टिप्लाय केल्यानंतर 15 येईल बरं? तर 3 नी मल्टिप्लाय केल्यानंतर 15 येईल. जेव्हा तुम्ही इथे
डिनॉमिनेटरला एखाद्या नंबरने मल्टिप्लाय करताय तेव्हा न्यूमरेटरला पण त्याला मल्टिप्लाय केलं पाहिजे. म्हणजे इथे पण मी मल्टिप्लाय बाय 5 करणार आणि त्या 7 ला पण मल्टिप्लाय बाय मी 3 करणार आहे. मग आता नंबर काय होईल तुमचा, तर आता 4 × 5 तुमचा नंबर काय झाला, 4 × 5 20, 20 डिवायडेड बाय 15 आणि 7 × 3 21, 21 डिवायडेड बाय 15. मग आता इथे आपण काय केलंय, LCM नी किंवा तुम्ही इव्हन क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं असतं तरी पण इथे 15च आलं असतं. तर त्या केसमध्ये इथे मी काय केलंय, तर इथे मी याचा डिनॉमिनेटर सेम करून घेतलेला आहे. मग आता कुठला नंबर मोठा आहे, 20 का 21? 21. म्हणजे इथे कुठलं साईन येणार आहे तुमचं, तर इथे साईन येईल तुमचं लेस दॅनचं. नेक्स्ट काय प्रॉब्लेम आहे, तर हा आपला नेक्स्ट प्रॉब्लेम आहे. 5 डिवायडेड बाय 3, 2 डिवायडेड बाय 15. इथे पण तुम्ही LCM फाइंड आउट करू शकता किंवा नीट बघा 3 आणि 15 मध्ये, तर इथे 15 हा 3 च्या टेबल मध्ये येतो माहितीये मला. LCM न काढता आपण शॉर्टकट वापरूयात. तर ह्या कम्प्लीट जो 5 डिवायडेड बाय 3 आहे, तर 3 5 आर 15. मग कम्प्लीट न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला मी 5 नी मल्टिप्लाय करून घेणार आणि 2/15 ऍज इट इज ठेवणार आहे. मग आता पुढे काय करायचं, 5 × 5 25/15 आणि 2/15 हा माझा सेकंड नंबर. मग आता 20 डिनॉमिनेटर सेम झाला, 25 आणि 2 मध्ये मोठा कोण आहे, 25. मग इथे आपलं कुठलं साईन येणार आहे, तर इथे आपलं येणार आहे ग्रेटर दॅन हे साईन. एवढं लक्षात आलं. इथे आपण बघितलं की जेव्हा आपल्याकडे कुठलेही रॅशनल नंबर दिले तर त्याच्यामध्ये आपण कंपॅरिझन कसं करणार. कंपॅरिझन करताना आधी आपल्याला काय चेक करायचं आहे, दोन्ही नंबरचा डिनॉमिनेटर सेम आहे का. नसेल तर तो आपल्याला आधी सेम करून घ्यायचा आहे. चला आता आपण स्टार्ट करूयात आपला प्रॅक्टिस सेट 1.2. प्रॅक्टिस सेट 1.2 मध्ये काय सांगितलंय, क्वेश्चन कंपेअर द फॉलोइंग नंबर्स. हे नंबर्स आपल्याला कंपेअर करायचे आहेत. तर काय दिलंय, 7 - 2. सोपं आहे की नाही. पॉझिटिव्ह नंबरच मोठा असणार आहे म्हणजे काय येणार आहे, 7 इज ग्रेटर दॅन -2. हे साईनला आपण म्हणतो ग्रेटर दॅन, या साईनला आपण म्हणतो लेस दॅन. आता बघा नेक्स्ट क्वेश्चन, 0 आणि -9/5. 0 आहे आणि मायनसची एक टर्म आहे, तर मोठा कोण असणार आहे, 0. म्हणजे मी काय देणार, 0 इज ग्रेटर दॅन -9 डिवायडेड बाय 5. नेक्स्ट क्वेश्चन बघा, 8 डिवायडेड बाय 7 आणि 0 आहे. मग इथे कोण मोठा आहे, 8 डिवायडेड बाय 7 हा 0 पेक्षा मोठा आहे. कसं काय, जर तुम्ही बघितलं आणि भाग घालवला तर 7 1 जार 7, 1 पॉइंट काहीतरी आन्सर येईल माझं, बरोबर आहे. त्यामुळे 1 पॉइंट जे काही नंबर येईल तो 0 पेक्षा काय असणार आहे, मोठा असणार आहे. म्हणजे पॉझिटिव्ह नंबर आणि 0 मध्ये कंपेअर करताना पॉझिटिव्ह नंबर मोठा, निगेटिव्ह नंबर आणि 0 मध्ये कंपॅरिझन करताना 0 हा मोठा येणार आहे. नेक्स्ट बघूयात, -5 डिवायडेड बाय 4, 1 डिवायडेड बाय 4. मग आता इथे डिनॉमिनेटर आपला काय आहे, सेम आहे डिनॉमिनेटर. म्हणजे कंपॅरिझन कोणामध्ये करणार आहे, -5 आणि 1 मध्ये. कोण मोठा आहे, साहजिकच पॉझिटिव्ह नंबर. म्हणजे -5/4 इज लेस दॅन 1/4. याला आपण असं वाचणार आहे. नेक्स्ट, 40 डिवायडेड बाय 29, 141 डिवायडेड बाय 29. कोण मोठा आहे, तर इथे डिनॉमिनेटर सेम आहे त्यामुळे 40 डिवायडेड बाय 29 इज लेस दॅन 141 डिवायडेड बाय 29. हे करेक्ट इथे साइन आलेलं आहे. पुढचं, याच्यामध्ये पण जर तुम्ही बघितलं तर डिनॉमिनेटर काय आहे, सेम आहे. मग आता कंपॅरिझन कोणामध्ये करायचं, -17 आणि -13. आपण आत्ताच बघितलंय निगेटिव्ह नंबर जेव्हा तुम्ही दोन्ही निगेटिव्ह नंबर असणार आहे त्या केसमध्ये जो छोटा निगेटिव्ह नंबर आहे तोच तुमचा मोठा असणार आहे. म्हणजे -17 आणि -13 मध्ये मोठा कोण आहे, -13. म्हणजे काय येणार आहे, -17 डिवायडेड बाय 20 आणि 13 डिवायडेड बाय 20. याच्यामध्ये करेक्ट साईन कुठली येणार आहे, तर इथे तुमची लेस दॅन ही आपली करेक्ट साईन इथे येणार आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही इथे बॉक्स करून पण क्वेश्चनचा आन्सर इथे लिहू शकता. आता पुढे बघा, 15 डिवायडेड बाय 12, 7 डिवायडेड बाय 16. तुम्ही नीट बघितलं तर हा दोन्ही नंबरचे डिनॉमिनेटर वेगवेगळे आहेत. मग काय करणार, तर इथे आपण काय करूयात, तिथे तुम्ही LCM मेथड पण फॉलो करू शकता किंवा क्रॉस मल्टिप्लाय करू शकता. या 15 डिवायडेड बाय 12 ला 16 नी मल्टिप्लाय करायचं आणि 7 डिवायडेड बाय 16 ला 12 नी मल्टिप्लाय करायचं न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला. किंवा दुसरं काय आहे, LCM फाइंड आउट करू 12 आणि 16 चा. LCM सगळ्यांना माहिती आहे कसा शोधायचा, आपण 7th स्टँडर्ड मध्ये शिकलेलो आहोत. मग आता काय करायचं, 12 आणि 16 ला कशाने भाग जाईल बरं, कोणाच्या टेबल मध्ये येतात हे, तर इथे मी 2 ने आधी भाग घालवते. 2 6 आर, 2 8 आर. त्याच्यानंतर इथे 6 आणि 8 ला परत 2 ने डिवाइड होईल. 2 3 आर 6, 2 4 आर 8. मग आता 3 आणि 4, मग 3 आणि 4 ला कुठल्याही एका नंबरने भाग जात नाहीच आहे, बरोबर. मग मी इथे लिहिते 2 2 आर 4, 3 ॲज इट इज लिहिला. त्यानंतर इथे मी लिहिते आता
3 1s are 3, 2 ॲज इट इज लिहिला, 2 1s are 2. म्हणजे तुमचा इथे एलसीएम काय आलेला आहे, इथे आपल्याला ह्या सगळ्याचं मल्टिप्लिकेशन केल्यानंतर आपल्याला एलसीएम मिळणार आहे. 2 into 2 into 2 into 3 into 2 काय येईल बरं? तर आन्सर येईल आपलं 48. तर 48 हा जो आहे मला एलसीएम मिळालेला आहे. मग आता 48 एलसीएम आहे म्हणजे इथे वरचा नंबर लिहून घेते, 15 डिवायडेड बाय 12 आणि 7 डिवायडेड बाय 16 मी इथे लिहून घेतला. मग आता 12 ला अशा कुठल्या नंबरनी मल्टिप्लाय केल्यानंतर 48 मिळणार आहे बरं? तर 12 4s are 48 म्हणजे इथे न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला मी 4 नी मल्टिप्लाय केलं. तर 16 ला अशा कुठल्या नंबरनी मल्टिप्लाय केल्यानंतर 48 बरं येईल बरं? 16 3s are 48 मग न्यूमरेटर डिनॉमिनेटरला मी 3 नी इथे मल्टिप्लाय केलेलं आहे. मग आता 15 into 4 काय येणार आहे? 60 डिवायडेड बाय 48 आणि 7 into 3 21 आणि इथे काय येणार आहे परत डिनॉमिनेटर 48. मग आता 60 आणि 21 मध्ये जेव्हा आपण कंपॅरिझन करतो तेव्हा मोठा कोण आहे? 60. म्हणजे ही तुमची साइन करेक्ट आहे. याचाच अर्थ काय झाला की 60 डिवायडेड बाय 48 म्हणजे कोणाला रिप्रेझेंट करतो तो? 15/12 इज ग्रेटर दॅन 7/16. हे झालं तुमचं फायनल आन्सर. आता नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. -25/8 -9 डिवायडेड बाय 4. ह्या केस मध्ये पण जर तुम्ही बघितलं तर डिनॉमिनेटर सेम आहेत का? तर डिनॉमिनेटर इथे माझे सेम नाहीये. मग काय करणार आपण? तर एलसीएम काढून घ्या किंवा नीट जर बघितलं तर आता 8 आणि 4 मध्ये 4च्या टेबल मध्ये 8 येत आहेत. कसे येतात बरं? 4 2s are 8. मग मी काय करते? -25/8 ॲज इट इज लिहिते आणि -9 डिवायडेड बाय 4. मग या इथे याला 4 ला जर मी 2 नी मल्टिप्लाय केलं तर काय येतंय? 8 येते. म्हणजे माझा इथे एलसीएम सेम होतोय. म्हणून ह्या कंप्लीट टर्मला न्यूमरेटर डिनॉमिनेटरला मी 2 नी मल्टिप्लाय केलं. म्हणजे काय येईल? -25/8 -9 into 2 -18 डिवायडेड बाय 8. मग आता मोठा कोण झाला? तर -18 हा मोठा झाला. याचाच अर्थ काय झाला? -25/8 इज लेस दॅन -9 डिवायडेड बाय 4. हे झालं तुमचं फायनल आन्सर. आता पुढचा क्वेश्चन बघूयात. तर 12 डिवायडेड बाय 15 3/5. तर या केस मध्ये पण एलसीएम काढा. पण एलसीएम काढायची गरजच नाहीये कारण की 5च्या टेबल मध्ये 15 येतो. म्हणजे ह्या फक्त या पूर्ण टर्मला मी कितीने मल्टिप्लाय करून घेणार आहे? इथे मी 3 ने इथे मल्टिप्लाय करणार आहे. मग आता 12/15 मी ॲज इट इज लिहिते आणि 3/5 ला मी इथे कितीने मल्टिप्लाय करते? कंप्लीट टर्मला 3 नी, कारण की तरच मला इथे 15 येणार आहे. मग काय होणार? 12 डिवायडेड बाय 15 3 into 3 9 9/15. डिनॉमिनेटर सेम झालेले आहे. मग 12 आणि 9 मिळत आहे. मोठं कोण आहे? 12. याचाच अर्थ काय झाला? 12/15 इज ग्रेटर दॅन 3 डिवायडेड बाय 5. हे आपलं फायनल आन्सर. लास्ट क्वेश्चन या एक्सरसाइज मधला काय बघा. -7/11 -3 डिवायडेड बाय 4. तर डिनॉमिनेटर सेम नाहीये. आता 11च्या टेबल मध्ये 4 आणि 4च्या टेबल मध्ये पण 11 येणार नाही कारण की 11 हा आपला प्राईम नंबर आहे. मग आता काय करायचं? एक तर तुम्ही क्रॉस मल्टिप्लाय करा किंवा आपण एलसीएम फाइंड आउट करून घेऊया. तर इथे एलसीएम फाइंड आउट करून घेते मी 11 आणि 4. तर इथे 2च्या टेबल मध्ये 4 येतोय. 11 ॲज इट इज. परत 2 1s are 2 11 ॲज इट इज आणि 11 1s are 11. म्हणजे एलसीएम काय आलाय तुमचा? तर एलसीएम आलाय 2 into 2 into 11. म्हणजे काय झाला? 44 हा झाला तुमचा एलसीएम. मग आता 11 ला कुठल्या नंबरने मल्टिप्लाय केल्यानंतर 44 येईल बरं? आधी हे टर्म लिहून घेते मी सगळ्या या. -7/11 आणि -3/4. तर आता 11 ला कुठल्या नंबरने मल्टिप्लाय केल्यानंतर 44 येईल बरं? 11 4s are. मग न्यूमरेटर डिनॉमिनेटरला 4 नी मल्टिप्लाय केलं. आता 4 ला कुठल्या नंबरने मल्टिप्लाय केल्यानंतर 44 येईल बरं? तर इथे येणार आहे 11 नी मल्टिप्लाय आपण करणार. -7 into 4 -28/44 आणि -3 into 11 -33/44. 4 into 11 44. डिनॉमिनेटर आपला सेम झालेला आहे. मग आता दोन्ही नंबर निगेटिव्ह आहेत. -28 -33. कोण मोठा येणार आहे? -28. म्हणजेच याचा अर्थ काय झाला? -7/11 इज ग्रेटर दॅन -3 डिवायडेड बाय 4. हे झालं तुमचं फायनल आन्सर. तर आता आपण ह्या एक्सरसाइज मध्ये काय बघितलं प्रॅक्टिस सेट 1.2 मध्ये की रॅशनल नंबर मध्ये कंपॅरिझन कसं करायचं आहे. तर नेक्स्ट सेशनला रॅशनल नंबरची पुढची एक्सरसाइज आपण सॉल्व्ह करणार आहे. तर भेटूया नेक्स्ट सेशन मध्ये.